नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी तुमचं प्रसन्नतेनं स्वागत करतो। हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती। खेळत असेल गावाकडे, शेतात, कुठेतरी नदी असेल, तिथे रम्य वातावरण असेल तिथे। आओ मुंबईत कुठलं आलंय रम्य वातावरण? मुंबईत तर फक्त गर्दी, लोकल आणि मजा। बरं, हळूहळू मुंबईचं हे वातावरण आसपास सुद्धा पसरू लागलंय, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये। तर मी आता आहे नवी मुंबईच्या ऐरोली येथे। आज आपण भेटणार आहोत रसाळ वहिनींना आणि घोरपडे वहिनींना। चला तर मग सर्वप्रथम रसाळ वहिनींना भेटू। तर नवी मुंबई ऐरोली येथील सेक्टर नंबर 17 मधील शिवम सोसायटीत राहणाऱ्या सौ सरिता सचिन रसाळ वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतात। नमस्कार वहिनी। नमस्कार। संपूर्ण नाव? सरिता सचिन रसाळ। माहेर कुठलं? माहेर कराड। सासर कुठलं आणि? सासर तिकडं शिराळा तालुक्यात आहे। शिराळा। अंतरी। मुंबईत कधीपासून आहात तुम्ही? मुंबईत लग्न झाल्यापासून। कधी झालं लग्न? 2002, 5 मे 2002। वा, ओळख करून द्या सगळ्यांची। हे मिस्टर। हो मिस्टर, नमस्कार। एक मिनिट, संपूर्ण नाव? सचिन जगन्नाथ रसाळ। काय करता आपण? तुमचं शॉप आहे कॉस्मेटिक गिफ्टचं। सगळ्यांची ओळख करून द्या। ही माझी मुलगी। बर। ही माझी आई। नमस्कार। ह्या ननंद। नमस्ते। ह्या सासूबाई। नमस्कार। हे माझे वडील। हा, नमस्कार। या माझ्या मोठ्या जाऊबाई। नमस्ते। हा भाचा आहे। हे सासरे, ते पण सासरे, ते भाऊ आहेत, हे पण भाऊ आहेत। नमस्कार। बाकी सगळं शिवमचं परिवार। सगळ्यांना नमस्कार, साष्टांग दंडवत। हा, एक तर मुळात मला सांगायचं, रसाळ या आडनावातच मला मजा आलेली। हे आडनावच मी जरा रसाळ, काय मस्त वाटतं। असं वाटतं यांच्या घरात गेल्यानंतर वाघ वगैरे असं ठेवलेला असेल, अशी बंदूक असणार, या 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 असे ती बुटं असतात, असं शेरवानी वगैरे टाईप आहे, अशा मिशा असलेला एक माणूस, फराची टोपी घालते, या पाहुणं काय म्हणताय, काय घेणार, असं मला वाटलं होतं। आडनावांची एक मजा असते की नाही वहिनी? तुमचं माहेरचं आडनाव काय? शिंदे। 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 घरी कसं वातावरण होतं माहेरी? घरी म्हणजे चांगलं वातावरण। चांगलं म्हणजे कसं? आहे म्हणजे माझ्या वडिलांना असं देवाचं वगैरे वेळ देवाचं आहे ते म्हणले मला। हा। पंढरला जातात ते? हा, पंढरपूरला पंढरपूरला जातात, महिन्याला जातात। हा। तुम्हाला पण आवड आहे का देवाधर्माची? आहे। हा, तुम्ही गेले पंढरपूरला? गेलं। सगळ्यात जास्त कुठे जायला आवडतं तुम्हाला असं? आम्ही केरळला गेलेलो। केरळ खूप आवडलं? हा, आवडलं। बर। आता सासरचं वातावरण कसं आहे? सासरचं पण चांगलं आहे। तेवढंच धार्मिक आहे का? हा, आहे। हा, तर आता 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस आहे। पहिला प्रश्न, वहिनी तुमची मुलगी कार्तिकी रसाळ हिच्या स्कूलच्या आयडेंटिटी कार्डवर तिची ग्रेड आणि तिची डिव्हिजन काय आहे? ते फर्स्ट डी। फर्स्ट डी। वहिनी कधी पाहिली होती? नाही बघ, म्हणजे रोज जाते। रोज जातात, वहिनींना माहितीच आहे। साधा प्रश्न आहे, तुम्हाला काय माहित? काय वाटलं आयांना माहित असेल पोरण लेकरांबद्दल? कितव्या बेंचवर बसती विचारा, सांगते का? अय्या। दुसरा आणि शेवटचा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे। उखाणा घ्यायचा आहे 10 सेकंदाच्या आत आणि अक्षर आहे, त्या अक्षरावरनं सुरू होणारा उखाणा लगेच तयार करा। अक्षर आहे च। चांदीची कळशी दुधाने धुतली, सचिनरावांचं नाव घेते, राधाकृष्ण हसली। राधाकृष्ण दोन्ही हसली होय? चांगलं हसणार। पैसे एक गोष्ट अशी ना वहिनी, पैसे आणि यश मिळतात क्षणी माणसाच्या चेहऱ्यावर असं हास्य निर्माण होतं। आता आपण जाणार आहोत पुढच्या वहिनीकडे। एक रसाळ वहिनी तर दुसऱ्या घोरपडे, काय आडनाव आहे बघा। चला भेटूया। नवी मुंबई ऐरोली येथील सेक्टर नंबर 20 मधील अंकुर अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ स्वप्नाली मयुरेश्वर घोरपडे वहिनींना आपण भेटणार आहोत। बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत ते। नमस्कार। नमस्कार। काय नाव संपूर्ण? स्वप्नाली मयुरेश्वर घोरपडे। कधी झालं लग्न? 5 मे 2009। आता लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज। कुणी केलं अरेंज? आत्यानी, यांच्या आत्यानी। यांच्या आत्यानी? तुम्हाला कुठं बघितलं यांच्या आत्यानी? माझ्या मम्मीला ओळखायच्या त्या लहानपणापासून। हो, हा। मैत्रिणी का? हो। अच्छा, माझ्या मैत्रिणीची एक मुलगी आहे। आल्यात का आत्या इकडे? नाही, आत्या आता गावाला आहेत। हा? गावाला आहेत त्या। गावाला? तुमचं गाव कुठलं? आमचं अडनूज, सातारा। सातारा। पण आता म्हणजे माहेर प्रॉपर राहायचं कुठे लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी कल्याण। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? मयुरेश्वर किरण घोरपडे। काय करता? मी सर्व्हिसला अंधेरीला। अंधेरीला? Multinational company. बर।
हा मी मग विचारलं माहेर कुठलं तुमचं? कल्याण. राहायला मी कल्याणला. कल्याण. हा. आता कल्याण झाल्यासारखं वाटतंय का? हो वाटतंय. ओळख करून द्या सगळ्यांची. ह्या माझे सासूबाई. नमस्कार. हे आमचे सासरे. नमस्कार. ह्या ननंद. ही मम्मी. नमस्कार. नमस्कार. आणि आमच्या शेजारी आहेत. ह्या वा. बहिणी आहेत आणि ती बहीण आहे माझी. ते माझे वडील आहेत आणि ते दीर आहेत नमस्कार. नमस्कार. आणि त्या आजी आहेत. आजी नमस्कार. आजी आणि आजोबांबद्दल मला विशेष प्रेम वाटतं. तर आता खेळ खेळूया. ही कोण आहे तुमची? ही आमच्या शेजारी राहायचे, आता ते शिफ्ट झाले दुसरीकडे. शिफ्ट झाले? अरे, ही असली मुलगी शिफ्ट झाली असती तर मी पण शिफ्ट झालो असतो. हो आम्हाला खूप आठवण येते ती नेहमी. हो ती तुम्हाला बघून अशी अशी नाचत होती. हे बघा कशी खुश आहे ती. हा हे ठेव तुझ्याकडे. तर वहिनी लग्नाला किती आता मे जून 6 जुलै महिने. ऑगस्ट 6 महिने झाले. 6 महिने झाले. कसं वाटतं लग्नानंतर? छान वाटतं, सगळं काही एकदम बदललंय. जबाबदारी येऊन पडल्यासारखी वाटते? हो. चिडचिड होते सासूवर? नाही 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 अजूनपर्यंत नाही झाली. नाही झाली? नाही खूप थोडीफार? नाही कधीच नाही. असं नाही होत असं कसं आता हे नाही कसं? नाही असं तुला करायचं का लग्न? माझ्याशी करतीस का लग्न? तर मला सांगा एकंदरीत सुखी संसार चाललाय तुमचा? हो एकदम. नवऱ्याचा स्वभाव कसा आहे? खूप प्रेमळ आणि खूप समजदार आहेत ते, म्हणजे खूप सपोर्ट करतात मला. बर सपोर्ट करतात. कळलं का? सपोर्ट म्हणजे काय? आपला विभाग नाही असं म्हणून तिने तोंड फिरवलं. बर तुम्हाला काय व्हावंसं वाटतो? मुलगा का मुलगी? मुलगी. मुलगी का बरं? मला म्हणजे आधीपासून आवडतात मुली, म्हणजे त्यांना नटवणं सजवणं वगैरे छान वाटतं. आणि दोन्ही मला असं वाटतं ना दोन्ही देवाची फुलं असतात ती हो, आपण स्वीकारली एकदम. पाहिजे. काय काय लोकांना जाम वाटतं मुलगाच व्हायला पाहिजे. नाही तसं काय नाही. हा. आम्ही म्हणतो की 2 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये बक्षीस. तर आता पहिला प्रश्न, बेडरूम मधील तुम्हा दोघांचा जो फोटो आहे त्या फोटोच्या भोवती किती चौकोनी फोटो फ्रेम्स आहेत? 12 आहेत. असं म्हणून हिने बघा हे फाडलेलं आहे. हे धर, तू धर हे पटकन. येस. आणि आता तुम्ही उत्तर बरोबर दिलं त्यामुळे 100, 200, 300 हे 300 रुपये. टाळ्या वाजवा टाळ्या. हा तर 300 रुपये तुम्हाला मिळाले आहेत. आता दुसरा प्रश्न एक मिनिट वाचू का? दुसरा प्रश्न असा आहे, उखाणा घ्यायचा आहे 10 सेकंदाच्या आत. अक्षर आहे क. कैलास पर्वतावर हिमालयाच्या बर्फाच्या राशी. कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर बर्फाच्या राशी. हा. मयूररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. कसलं भारी. तिला सगळं कळलेलं आहे. तुम्हाला वाटतं उखाणा घ्यायला सुरुवात म्हणजे कुठल्याच मुलीची एवढी तयारी झाली नसेल. या वयापासून होम मिनिस्टर मध्ये असल्यामुळे आता तिला उखाणा म्हणजे काय हे आताच कळलेलं आहे. वा. तर वहिनीनी दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिली आणि 600 रुपये जिंकलेले आहेत. त्यामुळे वहिनी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. रसाळ वहिनींकडे आपण आहोत आणि अत्यंत छान सुंदर वातावरणात त्यांच्या मिस्टरांनी आता काय केलंय, सोन्याचा दागिना 1 ग्रॅमचं सोनं बरं का ज्याला आहे ज्याच्यात आहे असा दागिना लपवलेला आहे स्वतःच्या हाताने. आणि काय अभिनव खेळ आहे बघा. स्वतःच्या हाताने तेच दागिने लपवतात आणि मग तेच स्वतः इथे चित्र काढून दाखवतात. पण तोंडाने मात्र बोलत नाही. वहिनी चित्र बघून ओळखायचंय, लगेच जाऊन दागिना आणायचाय. तो जर 1 मिनिटाच्या आत आणला तर दागिना तुमचा, नाही तर परत जी मराठीचा. लक्षात ठेवा. आता गंमत अशी आहे, मिस्टरांच्या हातात खडू आल्यापासून दागिना मिळेपर्यंत फक्त 1 मिनिटाची वेळ आहे. लक्षात आलंय का? बर तुमचा कसला बिझनेस आहे म्हणलं तुम्ही? कॉस्मेटिकचा. कॉस्मेटिक गिफ्ट शॉप आहे. शॉप आहे. कोण कोण येतं शॉप मध्ये? मुली येतात कॉलेजच्या. तुम्ही जाता का नाही शॉप मध्ये? जरा लक्ष ठेवा. हा या इकडं. आता जिथं ठेवलंय त्याचं काढायचं नाही तर कॉस्मेटिक शॉप मध्ये असं नाही करायचं. या काढा चित्र. लगेच वेळ सुरू झाली. काय काढले त्यांना कळू दे. काही कळत नाही हो त्यांना कुठे.
का वहिनी पटकन आहो, तुम्हाला काय कळलंच नसेल, मला तर काय कळण झालंय. या वहिनी, या बाहेर या. वहिनी बाहेर या. हे काय काढले मला तरी कडे कळलं नाही. ही काय चौपट आहे ही. ही चौकट आहे. हा. मग हे काय आहे? तो आतला दरवाजा कुठला? बेडरूमचा. हा बेडरूमचा दरवाजा आहे. हे इथं गेल्यानंतर डावीकडे बेडरूम येते, ही उजवीकडे कशी काय काढली? दरवाजा एकच आहे ना. अरे दरवाजा एकच आहे मित्रा. पण आता हे गंमत अशी आहे, तर हे असं समजा चौकट आली. हा इथे आहे ना बेडरूम, इथे आहे ना, इथंच काढायला पाहिजे ना, असं बाण दाखवायला पाहिजे. मग इथं काढून कुठे, बरोबर नाही वहिनी? तुम्ही कुठे गेला होता? मला वाटलं ते ड्रेसिंग टेबल आहे त्याच्या खाली ते dressing 3 कपाट आहे तसं वाटलं. आरसा थोडीच होता. आरसा थोडीच होता. वहिनीनं दाखवा कुठे आहे ते दाखवा. वहिनीनं काही ते मिळवता आलेलं नाहीये दागिना, पण असं होतं कधी कधी.